जय आदिशक्ती. मी संगीता खुपली. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि सर्व श्रद्धाळू भक्तांचे अगदी मनापासून स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आपण आज अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की शरीरामध्ये संचार होते, बरोबर, पण सर्व लोक नावे ठेवतात, निंदा करतात, टिंगल उडवतात. हे काम होतं बरं? तर याच विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा जर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा तर मग बंधू आणि भगिनींनो, काय होतं की तुम्हाला जेव्हा काही त्रास होत असेल, काहीतरी त्रास होत असेल ना तुम्हाला, आणि त्रास झाल्यानंतर मग आपण कुठेतरी बघायला जात असतो. कुठेतरी तीर्थक्षेत्री म्हणा किंवा कुठल्या तरी महाराजांकडे, कुठल्या तरी गुरुवर्यांकडे तुम्ही बघायला जात असेल तर तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्हाला संचार आहे, बरोबर. तर मग तुम्हाला जो काही त्रास होतो तर कोणी सांगत असेल की तुम्ही आरते घ्या, संचार मोकळा करण्यासाठी तुम्हाला कोणी काही सांगत असेल की आरते करा, तो संचार मोकळा होईल, मग तो त्रास होणार नाही. मग ते संचार आरते वगैरे होत असतील तुमच्या, परत तुम्हाला काही सांगितल्याप्रमाणे तुमच्या काही विधी होत असतील, आणि ती विधी झाल्यानंतर देखील मग काय होतं की तुम्ही तिथे जाता, समोर बघायला जात असता, तिथे तुम्हाला सांगण्यात येतं की हा संचार आता सारखा तुम्हाला त्रास होणार नाही, किंवा या संचाराच्या ज्या काही विधी आहेत त्या आपण पूर्णपणे केलेल्या आहेत. काही काही लोकांचं काय होतं की सतत सारखा संचार येत असतो, तर तुम्हाला सांगण्यात येत असतं की सतत संचार येणार नाही, हा संचार एका जागेवरती थांबून राहतो विधी झाला की, असं तुम्हाला सांगण्यात येत असतं. मग तुमच्या घरचे व्यक्ती देखील तयार होतात या सर्व गोष्टी करण्यासाठी, आणि मग त्या गोष्टी सर्व झाल्यानंतर तरीही तुमचा संचार, तुम्ही कंटिन्यू तो संचार घेत असेल घरातील छोट्या छोट्या गोष्टीवरून, तुम्ही कुठेही काही जर कुठे चर्चा काही चालली असेल तर तुम्ही संचाराच्याच रिलेटिव्ह काहीतरी बोलत असता, किंवा कुठे तुमचा कोणासोबत फोन होत असेल तेव्हाही तुम्ही त्या संचाराच्या रिलेटिव्हच काहीतरी तुम्ही गोष्टी बोलत असता. कुठे तुम्ही बाहेर बसायला गेले असाल तर तुम्ही तेव्हा देखील तुमचा संचाराचाच विषय चालू असेल, तुम्ही सतत त्याच गोष्टीवरती चर्चा करत असता. आणि मग याने काय होतं की सर्व लोक तुमचे मजाक उडवतात, खिल्ली उडवतात, तुमच्यावरती हसतात. मग मी काय म्हणते की आपलं जे काही कर्तव्य आहे ते देखील तुम्हाला पार पाडायचं आहे. नुसतं संचार येतोय, अवस्था होते म्हणून तुम्ही कंटिन्यू त्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. संचार होतोय, कुणी गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राची साधना करा. तुम्हाला गुरुंनी काही सांगितलेलं असेल त्या सर्व गोष्टी करा, त्या आदेशाचं पालन करा. आणि तुमचे पण काही कर्तव्य असेल दैनंदिन जीवनामध्ये, कोणाला प्रपंच असतो, प्रपंचाच्या पाठीमागे रिलेटिव्ह बऱ्याच काही गोष्टी असतात, तुमचं कर्तव्य देखील तुम्हाला पार पाडायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. तुम्ही सारखं कंटिन्यू त्या वाऱ्याच्या संदर्भात तो विषय घ्यायचा नाहीये, आणि कंटिन्यू सतत तो संचार घेतल्याने देखील घरातली लोक नावे ठेवतात. त्यामुळे तुम्हाला तो संचार कंट्रोलमध्ये करायचा आहे. संचार सारखा घेणं म्हणजे लोक माझ्या उडवणारच की, तर घरातल्या लोकांना पटत नसेल सारखा तोच विषय तर तुम्ही तो सारखा तोच विषय घेऊ नये. काय होतं या विषयामुळे ना, तर मग आपल्या घरातील लोक आपल्यालाच नावे ठेवतात, हसतात, टिंगल उडवतात. कधी कधी कोणी म्हणतं मानसिक रोग आहे, म्हणजे या सर्व गोष्टींमुळे त्या तुमच्या शरीरामध्ये जो अंश येत असतो ईश्वरांचा, कुठल्या तरी शक्तींचा असेल, त्याला देखील नावे ठेवली जातात. त्या संचाराचा देखील मजाक उडतो. आपल्या वागण्यामुळे देवांचं देखील हसू होतं, देवांना देखील नावं ठेवण्यात येतात. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपणच लक्षात ठेवायच्या आहेत. या सर्व गोष्टी आपणच ध्यानात ठेवून आपल्या संचाराला जी लोक नावे ठेवतात याचं कारणीभूत स्वतः आपणच आहोत, बरोबर आहे ना. स्वतः आपणच याचं कारणीभूत असतो. या सर्व गोष्टींनी सतत तुम्हाला तेच चर्चा करू नयेत. काय होतं की याने की लोक बोर होतात सारखं तेच ऐकून. आपल्याला आवडतं, बरोबर आहे, आपल्याला तो विषय आवडतो, पण सर्वच लोकांना आवडतं असं नाही ना. सर्व लोकांना ह्या गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे सारखं या गोष्टीवरती चर्चा करू नये. या सर्व गोष्टी संचार आहे तर तो तेवढ्या पुरताच ठीक आहे. म्हणजे संचार घेतला तेवढ्या पुरता जर तुम्ही घेतला तर लोक पण तुमच्या संचाराची इज्जत करतील, त्याला देवाच्या प्रमाणेच बघतील. आपण जर कंटिन्यू ह्या गोष्टी जर करत गेलो तर आपल्याला देखील नावं ठेवण्यात येतात. त्याच्यामुळे आपण आपल्यामुळे देवांना नावं ठेवून घ्यायची नाही आहेत. सतत काहीतरीच वागू नये, कारण या वागण्यामुळे आपल्या संचाराला नावे ठेवली जातात. या सर्व गोष्टी असतात, त्यामुळे आपल्यावरती मजाक उडवतात, खिल्ली उडवली जाते.
या सर्व गोष्टी जर पाळल्या तर आपल्याला कुणीही नावे ठेवणार नाही आणि कुणीही नाव आपल्या संचाराला हसणार नाही. या सर्व गोष्टी आपण स्वतःच पाळायच्या आहेत. आणि मी नेहमी सांगत असते की संचार येतोय गेनमाळ होती, म्हणजे आपण जे गुरुमंत्र घेतला असेल किंवा आपली ज्ञानमाळ होते तेव्हा आपण नेमकं अध्यात्मामध्ये ॲडमिशन घेतलेलं असतं, बरोबर. आणि तिथून मग तुम्हाला बरंच काही शिकायचं आहे, बरंच काही पुढे काही साधना असतात, ते सर्व तुम्हाला शिकायच्या आहेत, त्या सर्व करायच्या आहेत. तुम्हाला जर त्या ईश्वर प्राप्तीसाठी तुम्ही जर ह्या सर्व गोष्टी केल्या असेल तर तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता ईश्वराला. पण तुम्हाला ते सर्व शिकावं लागेल. तुम्ही त्या संचारावरतीच थांबून राहायचं नाही, त्याच्या पुढे निघून जायचं आहे. मी सतत नेहमी सर्वांना हेच सांगत असते की संचारावरती रिलेटिव्ह राहू नका. संचार येतोय म्हणून आपण देव होऊ शकत नाही. आपल्याला सर्व हे प्राप्त करायचं आहे. देव येतोय, देव येते म्हणून आपल्याला देव काही घरामध्ये काही शिकवत नाही. आपल्याला ते शिकायचं आहे, पुढे जायचं आहे, म्हणून आपल्याला स्वतः त्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून भक्ती करा आणि त्या ईश्वराशी एकरूप व्हा. सर्व गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. तुमच्या संचाराला कोणी नावे ठेवणार नाही. मी तर म्हणते, नावे ठेवत असतील तर तुम्ही स्वतःचं असं अस्तित्व तयार करा की जी हसणारी आहेत त्यांची दातं पडली पाहिजे. जी नावे ठेवणारी आहेत ती एक दिवस तुम्हाला सलाम ठोकतील. पण हे स्वतः तुम्हीच करायचं आहे. स्वतःचं अस्तित्व स्वतः तुम्हाला तयार करायचं आहे. तेव्हा आपण जर स्वतःचं अस्तित्व स्वतःच तयार केलं तर बाकीचे लोक देखील आपल्याला इज्जत करायला सुरू करतील. त्यामुळे आपण या सर्व गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. तर पहा, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले तर कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या पण काही समस्या असतील तर तुम्ही देखील मला कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ही पण एक दैवी सेवाच आहे. ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये देखील भर टाकायची आहे तुम्हाला. आणि व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय आदिशक्ती.